शिल्लोड येथील शेख अक्रम या व्यक्तीचा आणि बहुजन समाज पार्टी या पक्षाचा कुठलाही संबंध नसताना फेसबुकद्वारे हा व्यक्ती पक्ष आणि पक्षाच्या नेत्याची बदनामी करीत आहे। पक्षाबद्दल अपमानकारक शब्द बोलत असल्याने शेख अक्रम याला अटक करून कडक शासन करण्यात यावे या मागणीकरता बहुजन समाज पार्टी परभणी जिल्हा युनिटच्या वतीने पूर्णा येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनावर परभणी जिल्हा लोकसभा प्रभारी देवराजदादा खंदारे, परभणी जिल्हाध्यक्ष युवराज सुनेतळ, परभणी जिल्हा महासचिव धारबा गायकवाड, गंगाखेड विधानसभा महासचिव नारायण जोंधळे, गंगाधर आहिरे, महेंद्र देवरे, साहेबराव राऊत, सुरेश खंदारे, रमाकांत वावळे, संतोष जाधव, पवन सुरेतळ, सुमेध गायकवाड, सुनील अवसरमोल्ले, समाधान वाघमारे, मिलिंद तिगोटे, दिलीप भालेराव, अतुल वाघमारे, विकी घनगाव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। आज पूर्णा येथे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन परभणी जिल्हा युनिटच्या वतीने बहुजन समाज पार्टीच्या वतीने या ठिकाणी जो की औरंगाबाद येथे सिल्लोड तालुक्यात राहणारा अक्रम शेख नावाच्या व्यक्तीने जे आदरणीय बहनजी मायावतीजी यांनी जे राज्यसभेचे खासदार आहेत त्यांना आदेशित करून त्या महाराष्ट्र प्रदेश प्रभारीपदी नियुक्त करण्यात आलं होतं आणि त्यांच्या आदेशाचा सन्मान म्हणूनच या ठिकाणी राज्य प्रभारीपदी माननीय राज्यसभेचे खासदार रामजी गौतम साहेब यांनी या ठिकाणी आले आणि पक्ष कारवाई या ठिकाणी त्या पद्धतीने करण्यात आलेली आहे। परंतु सन्माननीय बहनकुमारी मायावतीजी यांनीच त्यांना पक्षाचा व्याप पाहून त्यांना इतरत्रही म्हणजे प्रदेश प्रभारीपदी नियुक्त्या झालेल्या आहेत आणि अतिरिक्त काम वाढल्यामुळे राज्यसभेचे खासदार रामजी गौतम यांना या महाराष्ट्रातून इतरत्र त्यांना पाठवण्यात आलं आहे। त्यामुळे या ठिकाणी दुसरे महाराष्ट्र प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत राजारामजी म्हणून। तर या ठिकाणी या शेख अक्रम यांनी बहनजी यांच्या आदेशाचा सन्मान न करता या ठिकाणी आव्हानात्मक असे अपशब्द बोलण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी राज्यसभेचे खासदार यांचा सुद्धा अपमान करण्यात आलेला आहे। तसेच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष यांचा सुद्धा अवमान करण्यात आलेला आहे। यामुळे या ठिकाणी यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी बहुजन समाज पार्टी परभणी या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असं या निवेदनामध्ये संबोधण्यात आले।